गोरी गंधारी येथील ग्रामस्थांचे अंबड पंचायत समिती समोर आमरण उपोषण. उपोषणाचा दुसरा दिवस. ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात संताप. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोरी गंधारी गायत्री नगर मोहिते वस्ती येथील रहिवाशांनी विविध प्रलंबित प्रश्नाबाबत अंबड पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून ग्रामस्थांचा संताप अधिक तीव्र होत आहे. ग्रामस्थांनी दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती अंबड यांना निवेदन सादर केले होते. मात्र आजपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक सरपंच यांनी एकही मूलभूत समस्या सोडवली नाही असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. निवेदनामध्ये गोरी गांधारी ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी, तसेच घरकुल योजना, रोजगार हमी योजना, सिंचन विहीर, गाय गोठा व इतर मंजूर मस्टर सुरू करणे तसेच संबंधित कर्मचाऱ्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांचा आरोप आहे की ग्रामपंचायत कार्यालयात नियम सुरू ठेवले जात नाही, मासिक सभा घेतल्या जात नाही, तसेच सुरू असल्याचे दाखवले जाणारे काही कामे प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. याबाबत यापूर्वीही तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर भगवान मोहिते व त्यांच्या सहकार्याने दिनांक 17 डिसेंबर 2025 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. आजचा उपोषणाचा दुसरा दिवस असून पुढील काळात संपूर्ण गावकरी उपोषणात सहभागी होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या संदर्भात गावच्या सरपंचांची 2 वेळा भ्रमणध्वनीत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही. यावेळी बोलताना उपोषणकर्ते गोरी गंधारी गायत्री नगर मोहिते वस्ती सर्व जनतेच्या मागण्या अशा आहे की गोरी गंधारी ग्रामपंचायत दिलेल्या अर्जाची कुठं शहानिशा करीत नाही आणि मनमानी आणि हुकुमशाही पद्धतीने हा कारभार करतात. कोण सरपंच आणि ग्रामसेवक कुठल्याही 15 वित्त आयोगाचा नियोजनाचा वापर नाही, कुठंच काही व्यवस्था नाही, कुठं निधी शाळेसाठी वापरला नाही. ह्यांनी हा निधी पूर्ण खिशामध्ये टाकण्याचा वापर केला. शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की सरपंच ग्रामसेवक यांनी जनतेसाठी 8 द्यावा. म्हणजे तुमच्या 8च्या मागणीसाठी तुम्ही उपोषण करताय? 8 आधी भ्रष्टाचार झालेल्या मागणीसाठी. अच्छा, भ्रष्टाचाराची चौकशीसाठी तुम्ही उपोषण करता. तुमचं नाव काय? भगवान मोहिते. कालपासून उपोषण करताय, नेमकी काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं आहे की आम्हाला 8 वर्ष मिळावं. आमच्या गावातले सगळे गरीब लोक अडाणी, त्यांना फक्त फसवलं जाते आणि 8चे द्यावा तर प्रत्यक्ष घरं पाहावा आणि समोर माणूस पाहून त्यांच्या नावावर आम्हाला 8चं भेटतं. मला एक सांगा, कोण फसवणूक करतंय तुमची? सगळं म्हणजे जे इलेक्शनला यांचे सांगते तुम्हाला 8चे काढून देऊ. मग तुम्ही या संदर्भात सरपंच असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, कलेक्टर ऑफिस इथं काही तक्रार केली का? त्या विरुद्ध आवाज उठवला? आता सुरू केले आम्ही, आता आम्हाला पाठवूनच नाही ना, आम्हाला पुढची वाटत नाही. अच्छा, म्हणून लोकशाहीनुसार तुम्ही आमरण उपोषण करताय. काय नाव आहे तुमचं? कमलताई आढळ. मी राहणार गांधारी गायरान वस्ती. आम्ही ते 35 ते 40 वर्षापासून गांधारी गायरान वस्तीमध्ये राहतो. पण आम्हाला याने 8चा उतारा काही दिला नाही. देऊ म्हणले. आम्ही 2-4 वेळेस उपोषण केले, पण ते काय म्हणते देऊ तुम्हाला नसतं. प्रत्यक्षात काय काम करीत नाही. ते पाण्याची टाकीचं तशी अवस्था केली त्यांनी, समाज मंदिराची तशी अवस्था केली. सगळ्याचे नुसते बिलं काढून खाल्ले त्यांनी. समक्ष काय चांगलं काम केलेलं नाही. पहिला 8चा प्रश्न आहे. 8चा प्रश्न कसा आमचा, त्याच्यामुळे आम्हाला घरकुल आहे ना. म्हणजे तुम्हाला काय म्हणतं 8चं सगळ्या मागण्या मान्य झाल्या नाही उठणार मागण्या मान्य झाल्या. अच्छा, भ्रष्टाचाराची चौकशी. भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला पाहिजे. मी समस्त गावकरी गोरी गंधारी मोहिते वस्ती यांच्या वतीने आम्ही आमरण उपोषणासाठी आज 17/12/2025 रोजीपासून आम्ही इथं बसलेलो आहोत. आमच्या विविध मागण्या होत्या. आम्ही त्या विविध मागण्यासाठी पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीपासून आम्ही त्यांच्याकडे रितसर पद्धतीने आमच्या मागण्या मांडल्या होत्या. पण त्याच्यामध्ये जर कोणते आमच्या मागण्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाही. आणि आमची जी मुख्य मागणी होती की आमच्या तिकडे म्हणजे गायत्री नगर या गायरान वस्तीमध्ये एक 300-350 लोकसंख्या असलेली वस्ती वास्तव्यात आहे. पण त्यांना 8चा उतारा नसल्यामुळे शासनाच्या नियमानुसार तो मिळू शकतो. पण ग्रामपंचायत वेळोवेळी 8 करून त्यांना तो 8 उपलब्ध अजून दिलेला नाही. त्या कारणाने ते लोक आज घरकुलापासून वंचित आहे. आमची वारंवार तीच मागणी होती की शासनाची भूमिका देण्याची, मग ग्रामपंचायत का देत नाही.
आणि सरपंच उपसरपंच फक्त आम्हाला म्हणजे आश्वासन देतात, पण प्रत्यक्षात ते कोणत्या प्रकारे त्याच्यावर दखल घेतात. आणि तसंच आमची ग्रामपंचायतचे जे कार्यालय त्याला आम्ही पंचायत समितीकडे पत्र दिलं होतं की त्यासाठी 14 व 15 वित्त आयोग ग्रामनिधीमधून 10 लाख रुपयाच्या दुरुस्तीसाठी पैसे खर्च करण्यात आला होता. पण अद्याप तिथं आम्ही प्रत्यक्षात जे बघितलं तर तिथं कसल्या प्रकारे रंग नाही, नाव नाही. ग्रामपंचायत ती आमची सध्या विद्यमान आमची ग्रामपंचायत कार्यालय तिला नाव नाही आहे, तिथं म्हणजे कॉम्प्युटर पण उपलब्ध नाही. आणि जशी शाळेची आमची अवस्था आहे. माझं नाव विकास सीताराम गायकवाड. आम्ही गोरी गंधारी मोहित वस्ती गायतनगर या वस्तीच्या समस्त गावकरी यांच्या वतीने इथं आम्ही आमरण उपोषणासाठी काल 17/12/2025 तिथं बसलेलो आहोत. आमची विविध मागणी, जसं की आमचं मुख्य मागणी आमची होती की गायतनगर इथं आमची 350 लोकसंख्या असलेली वस्ती वास्तविकरित्या 30 ते 35 वर्ष झाली, पण त्या लोकांना अद्यापही कुठे म्हणजे कसल्या प्रकारे आठवं उपलब्ध करून देण्यात न आल्यामुळे त्यांना आज घरकुलापासून वंचित राहण्याची वेळ आलेली. तिथं भरपूर जणांना आज घरकुल आलेले, पण त्या आठचा उतारा नसल्यामुळे आज ते लोक घरकुलापासून वंचित आहेत. आणि त्याच्यानंतर आमच्या विविध मागणी जसं होतं की आम्ही प्रमुख मागणी केली की आमच्या ग्रामपंचायतला रंग देण्यात यावा, नाव फलक लावण्यात यावे. आणि तसं पत्र पंचायत समितीकडे दिलं होतं. पंचायत समिती बीडीओचं पत्र आम्हाला असं आलं की त्यांनी ग्रामसेवक यांना कळवलं की तुम्ही ही कारवाई करून त्याचा अहवाल पंचायत समिती कार्यालयात देण्यात यावा. आणि त्याला अद्याप 2 महिने होत आले, तरीच्यानंतर म्हणजे कसली प्रकारची दखल नाही. असा आमचा संशय निर्माण झाला की गटविकास अधिकारी यांच्या पत्राची दखल ग्रामसेवक वगैरे काही एवढं मनावरती घेत नाही. म्हणजे याचा अर्थ बीडीओंचं पण मनावर न घेतल्यामुळे काम होत नाही. आणि आज ते कामं न झाल्यामुळे आम्हाला इथं बसण्याची वेळ आली. आणि जसं 14-15 वित्त आयोगाची आणि ग्रामनिधीमध्ये इतक्या प्रमाणात भ्रष्टाचार आम्हाला बघायला मिळाला. आम्ही प्रत्यक्षात गावात जी कामाची यादी बघितली तसं गावात कामच झालेलं नव्हती. आणि निधी जर बघितलं तर 4 लाख 5 लाख, आणि ग्रामपंचायतमध्ये फर्निचर 2.5 लाख रुपयाचं खर्च म्हणजे खरेदी दाखवण्यात आलं, कॉम्प्युटर दाखवण्यात आलं, तिथं सध्या उपलब्ध नाही आहे. आणि ग्रामपंचायतमध्ये म्हणजे 2021 ते आता जे चालू काळ याच्यामध्ये दुरुस्तीच्या नावाखाली 10 लाख रुपये निघाले. ते 10 लाख रुपयाचं सध्या काही विद्यमान परिस्थिती उपलब्ध नाही आहे. आणि शाळेची अवस्था अशी आहे, शाळेला असं म्हणजे एकदम चिखलाची हे, आणि तिथं प्युअर ब्लॉकच्या नावाने पैसे काढण्यात आलेले, निधी काढण्यात आला. आमच्या गावात जलजीवन मिशनची टाकी, तिकडे शासन कसल्या प्रकारचं दक्षता घेत नाही, सरपंच लक्ष देत नाही. आणि आमचे भरपूर काही रस्ते पण अडवण्यात आलेले, ते रस्ते काही मोकळे करून देण्यात आलेले नाही. सरपंच फक्त आश्वासन देतात, ग्रामसभेला उपलब्ध राहत नाही. 10 वर्ष झाले ग्रामसभा कसल्या प्रकारे म्हणजे नागरिकांनी विश्वास घेतला जात नाही, काही नाही. आणि ग्रामसभा झालीच नाही. आणि ग्रामपंचायत जे कार्यालय ते 10 वर्षापासून आत्तापर्यंत खुलं नव्हतं. नागरिकांच्या मागणी खातीर ते आता खुलं झाले.